तर आता उन्हाळी वाळवणाला सुरुवात झालेली आहे, तर मी ना फराळाच्या वाळवणापासून सुरुवात करते. तर मला आज आहे ना चकली बनवायची होती. चकली बनवण्यासाठी ना मी इथे ना गरम पाणी ठेवलेलं होतं 1-2 तांबे, आणि त्यामध्ये रात्रीचा भिजवलेला साबुदाणा मीठ घालून ना वाफेवर ठेवला. तोपर्यंत मी बटाटे उकडून किसण्याऐवजी ना हे गहू गाळायच्या गाळणीने मी छान आहे ना असं हे केलं, म्हणजे याच्याने ना खूप वेळही वाचतो आणि बटाटाही छान बारीक होतो. हे बघा छान मळून घेतला, आणि तोपर्यंत आहे ना साबुदाणाही मस्तपैकी वाफेवर शिजून गेलेला होता. वरतून थोडं पाणी जास्त ॲड केलेलं होतं मी, आणि मग त्यानंतर लाल तिखट आणि पुन्हा आहे ना मी मीठ घातलेलं होतं लाल तिखटच्या अनुसार, आणि छान एकत्र खालीवर करून घेतलं, कारण बटाटा टाकल्यानंतर मला हलवायला जमलं नसतं त्यामुळे. मग बटाटा वगैरे घालून मी चांगलं एकजीव करून घेतलं, आणि साबुदाणा शिजवल्यामुळे ना चकली पण आहे ना इतकी टेस्टी लागते आणि छान फुगते पण. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि वरती गेले, आज ऊनही जास्त असल्यामुळे ना मग मी शर्ट घालूनच करत होते, आणि छान अशा चकल्या पण मस्त येत होत्या, एकही तुटली नाही, आणि बटाटा किसल्यामुळे छान झाल्या. तुम्ही नक्की ट्राय